भावेशला पण देतो सामनावीराचा पुरस्कार. चाव्यामध्ये पहिली मॅच कंप्लीट केली. तो पोचला अजून पोचला नसेल ना जबाबदारी पण आता नाही झाली. काल तर भेटला मला, काल तर भेटला नाही, काल पण तिथे असंच घ्यायला लागेल का? चला, पंचांचा अधिकृत इशारा येतोय. बाप्पा स्पोर्ट चावेची सलामीची जोडी तुम्ही पाहत आहेत मैदानामध्ये. आशिष आणि भावेश पहिला षटक घेऊन मार्गस्थ होतो. 40+ कॅटेगरी मधून प्रकाश. आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्साच्या मदतीने धावफलकाला आता सुरुवात या ठिकाणी केली जाते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा स्क्वेअर चेंडू आहे. आणखी एक व्हाईट बॉल. बॅक टू बॅक दोन वाईट चेंडू त्या ठिकाणी हाताळले गेलेले आहेत. 2 धावा धावफलकावरती. यावेळेला फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला टर्न करण्यात आला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि त्याच्यावरती मिळेल एकच धाव. मजा येणार आहे आज, एक वेगळी मजा येणार आहे. कारण ज्या वेळेला एकाच गावातील सर्व क्रिकेटर्स एकत्रित होऊन खेळतात त्यावेळेला तो एक वेगळा आनंद असो. कोणी जिंको कोणी हारो, परंतु संघ मालकांना मात्र धडकी भरलेली असते. कारण त्यांना असं वाटते की आपल्या टीमनं फायनल जिंकावी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर भावेशचा. डॉट बॉल आला भावेश समोर. चांगली गोलंदाजी करतोय सध्या 40+ कॅटेगरी मधून गोलंदाज प्रकाश. 2 वाईड आल्यानंतर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. भावेश इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु लागोपाठ 2 चेंडू त्याच्या विरुद्ध निर्धाव आलेले आहेत. दबाव वाढवलाय. बॅक टू बॅक 2 डॉट फेकत असताना 40+ खेळाडू आहे, परंतु त्याच्या ताकदीला कमी समजूच नका. अनेक वर्षांपासून तो खेळत आलाय. पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वाव, व्हेरी गुड बॉलिंग. भावेश एक रेग्युलरचा खेळाडू आहे, परंतु त्याच्या समोर 40+ खेळाडू भारी पडलाय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट या ठिकाणी टाकलेत. आता पुढे आलाय फुल टॉस. यावेळेला सरळ बॅटनं पाठवल्या बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा क्लासिकला चौकार होता. धावा धावफलकावरती आता 4 धावांनी पुढे जाताना तुम्ही पाहताय. सध्याच्या घडीला 7 धावा. 2 अवांतरच्या स्वरूपामध्ये प्रकाशने धावा खर्च केल्या. पुन्हा पुढे आल्या, पुन्हा त्याच दिशेनं एक्सा कव्हरला. आता हाही बॉल निघून चाललाय. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि बॉल निघून गेला एक्सा कव्हरच्या पलीकडे. हा लागोपाठचा दुसरा चौकार.
चौकार लागोपाठ 2 चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. भावेशच्या बॅटमधून सुरुवातीला 3 चेंडू डॉट खेळला. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात आहे. पहिला सामना तुम्ही बघितला असेल की जेथे 36 धावा बनवल्या होत्या, 37 धावांचं लक्ष पार करता आलं नव्हतं. म्हणजे इथून 4 ओव्हरमध्ये 40 धावा एक चांगली टोटल नक्की आपल्याला बघायला मिळेल आणि तो प्रयत्न इथून केला जातोय. 11 धावा पहिल्या षटकामध्ये तिथे जोडल्या गेलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच दावली स्पोर्ट्स वर्सेस निर्विक 11. चलिए बुद्धू कप्तान आपको रेडी रहना है. वंदना स्मृती चावे प्रीमियर लीग 2026 नवीन वर्षाचा पहिला महिना जानेवारी महिन्यामधून खरं तर नव वर्षामध्ये नवीन कॅलेंडर नुसार पहिला सण आपला येतो तो म्हणजे मकर संक्रांत. सेकंड ओव्हर भाविक आलाय. समूह 40+ चा बॅटर आशिष. कट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू होता. डॉट बॉलनं सुरुवात केली भाविकनं. आयकॉन कोण आहे आमचा? जितेश पाटील ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तुम्हाला सध्या पाहायला मिळतोय न्यू शक्ती मित्रमंडळ टीम कडून. पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एकसा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. आणि प्रतिस्पर्धी संघ बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला बाप्पा स्पोर्ट्सला त्या टीमचा आयकॉन खेळाडू मला वाटतं भावेश आहे. कट केलं फक्त दिशा दाखवली आहे. बॉल आता मागे डायव्हर्ट होताना वेगाने निघून गेला गॅप मधून. फिल्डर बॉलचा पाठलाग करतील. बॉल हटलाय त्या ठिकाणी. आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि 2 धावा बघता बघता पूर्णही केल्या जातात. स्कोर या 2 धावांनी पुढे सरकत असताना 3 धावांनी पुढे सरकत असताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती आता धावा झालेल्या त्या 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड नाव. 16 धावा धावफलकावरती लागतात. चावी प्रीमियर लीग पहिला दिवस आणि हा दुसरा सामना आपल्याला बघायला मिळतोय. नॉन पॉवर प्ले मध्ये पारंपरिकचं क्षेत्ररक्षण हे झाले की मोस्ट ऑफ फिल्डर तुम्हाला बिहाइंड विकेट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग या दिशेने बघायला मिळतात. एक शॉर्ट स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड पॉइंटला देखील एक फिल्डर सेट करण्यात आलाय. हा बॉल फुल टॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये भावेशनं. विकेटच्या बाहेर बॉल पिच जरूर झाला होता आणि त्याच्याचमुळे नो बॉल त्या ठिकाणी घोषित करण्यात आलाय. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 17 धावा 17 रन्स ओव्हर द विकेट. ओहो फ्रीटचा बॉल होता ऑन साइडला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धाव येथे मिळेल का प्रयत्न केला आणि फायनली तिथे धाव मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर करत होता परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने स्कोर पुढे जाऊन पोहोचले ते धावफलकावरती 18 धावा. आरटी मूव्हीजच्या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. ओहो हो बॉलर बॅक ड्राईव्ह. धावबाची संधी आहे. देयर इज रन आउट चान्स अँड बॅटर गॉन. धावबाच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय आणि लागेल पहिला धक्का. फर्स्ट विकेट गॉन नाव. पहिला खेळाडू बाद होतोय बाप्पा स्पोर्ट्स सावे संघाचा. नवीन बॅटर आता मैदानात एंटर होतोय. मयूर पाटीलला तुम्ही पाहतायत बाप्पा स्पोर्ट्स सावे टीम कडनं. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आल्या. अगदी डिफरंट जर्सीज मध्ये कॅटेगरीनुसार जर्सीज या ठिकाणी प्रिंट केल्या गेल्यात.
आयकॉन साठी येलो टी शर्ट आहे, ऑनर साठी मला वाटतं की ग्रे कलर आहे. हो हो हो, लॉफ केलाय समोर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉलला भिरकावून दिलाय सरळ. 6 धावांसाठी षटकार. ग्रेट शॉट. चला बॉल द्यायचा आहे. चला आपले बॉल बॉय, बाउंड्री बॉय त्यांना विनंती असेल की आपण चेंडू आणण्यासाठी सीमारेषेच्या पलीकडे थांबायचं आहे. षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावफलकावरती 24 रन्स ऑन दी बोर्ड नाव. 2 षटकांचा केस संपला आणि बरोबर 12च्या सरासरीनं धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. आज भगवानजी लकडे यांचा देखील आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतोय. ओहो, मयूर आला. पहिला बॉल ऑन साइडला फुल टॉस वर घेऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल आला आणि एक धाव त्याच्यावरती मिळाली आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एका धावेने 25 रन्स. ऋषी भावेश हा चांगला खेळला. 2 चौकार 1 षटकार. आयकॉन खेळाडू आहे, त्याच्यावर जबाबदारी मोठी आहे आणि तो रिस्पॉन्सिबल खेळ तो साकारताना फुल टॉस वर घेऊन मागे स्कूप करण्याचा प्रयत्न होता. इथे प्रॉपरली टायमिंग तिथे करता आलं नाही. डीप मधून मिड विकेटचे फिल्डर येतात बॉलवर, तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. सकाळच्या सत्रापासून हळूहळू प्रेक्षक वर्ग आता मोठ्या संख्येने इथे जोडला गेलेला आहे. या क्रीडा स्पर्धेचा वंदना स्मृती सावी प्रीमियर लीगचा आनंद घेताना. ऋषी पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. ओ वेगवान बॉल बाबे समोर, चांगला वेग, भन्नाट वेग होता बॉल मागे. बॅट येण्या अगोदर खरं तर चेंडू निघून गेला होता विकेट कीपर कडे. नेक्स्ट मॅच मध्ये दावली स्पोर्ट सावे आणि दिर्विक 11 दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचं टॉस करण्यासाठी. ऋषी फुल टॉस समोर मिड विकेटच्या दिशेने पुन्हा बॉलला पाठवलाय. 2 फिल्डर धावतायत, दोघांच्या मधनं बॉल फरार होतोय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय चौकार 22च्या बॅटवर. धावांनी स्कोर आता पुढे गेलाय. धावफलकावरती 31 धावा, परंतु क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल. गोलंदाजांना साथ द्यावी लागेल. क्लीन बॉल. हो हो हो, परफेक्टली यॉर्कर दांडी उद्ध्वस्त केली. भावेश बॅक टू दी डगआउट नाव. मोठा धक्का लागतोय बाप्पा स्पोर्ट्स सावे संघाला.
भावेश विकेट प्राप्त करत असताना एक मोठी सफलता आपल्या टीमला त्यांना मिळवून दिलेली आहे. आतापर्यंत बॉल एक शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हर ऋषीच्या ओव्हर मधील 31वा धाव फलकावरती 31 रन्स ऑन दी बोर्ड नाव. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, कारण आज कमीत कमी आपल्याला 10 ते 11 मॅचेस तरी कव्हर कराव्या लागतील, तेव्हा उद्याचा लोड थोडा कमी होऊन जाईल. 5 बॉल झालेत, 1 बॉल बाकी आहे मित्रा. ऋषी शेवटचा बॉल बाकी आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये साहिल एंटर झाले, 4थ्या क्रमांकावरती आलाय. कारण आतापर्यंत 2 विकेट गमावले. चांगले बॅटिंग 22च्या वतीने तुम्हाला बघायला मिळाली. 3 चौकार 1 षटकार, एकूण त्यांना धावा जोडल्या ते 20 धावा आपल्या टीमसाठी. ऋषी पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म होतं विकेट, सामना करेल बॅटर साहिल. साहिलचा बॉल ऑन साइडला, पिकअप शॉट, कडक फटका, बेधडक फटका. बॉल एका टप्प्याने सीमारेषा ओलांडत असताना येतोय. 6वे प्रीमियर लीग चौकार. दिबा पाटील साहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ, हे गाणं आता मला पूर्ण करणं गरजेचं असेल, कारण डीजेमॅननं तेवढ्यातच थांबवला. आणि तो आपल्या खऱ्या अर्थानं आगरी कोळी कुणबी कराडी या मंडळीसाठी, भूमिपुत्रांसाठी, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारा राष्ट्रीय नेता, लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब, आज ज्याने या आपल्या भूमिपुत्रांसाठी जे कार्य केलं, आज त्यांच्या ह्या धर्तीवर होणाऱ्या विमानतळास त्यांचं नाव लागावं यासाठी प्रशासन मार्गी तर जरूर लागले, परंतु या भूमिपुत्रांच्या मागणीला लवकरच ती न्याय देतील आणि खऱ्या अर्थानं दिबा पाटील साहेबांना तो न्याय मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण तीच अपील करूया की त्या नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील हेच नाव मिळावं. यावेळेला फाईन खेळला, बॉल निघून जाईल सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येत आहे धावा 4 चौकार. ठिकाणी आले आणि धावसंख्या आपण पाहतोय चौकारानं पुढे जाताना 39 आकड्यावरती 39 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पुढील सामन्याचा टॉस साठी दोन्ही कॅप्टनला तयार राहायचंय. कमी गतीने टाकलाय, उडवला बॉल, लॉफ्टेड इट आउट ऑफ द पार्क. येतो मेगा सिक्सर. व्हेरी गुड बॅटिंग, जबरदस्त फटका मयूरच्या बॅट मधून आलाय, उत्तुंग सिक्सर. पंचेचाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. चांगली टोटल आता उभारण्यात आलेली आहे. यावेळेला यॉर्क लेन, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुल लेंथ होता, फुल अँड स्ट्रेट, सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. फुल टॉस, पॅटची कडा मागे, विकेट किपर कडे बॉल निघून जातोय आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय.
पुन्हा एकदा बोध तयार होतोय. हा फुल टॉस पुन्हा एकदा बॉलला भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. आउट ऑफ द ग्राउंड. वन मोर बिग हिट. मेगा सिक्सर. लाजवाब फटका आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने वेगाने पुढे जाताना 51 धावा. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. ओ यॉर्कलिन मॅचच्या आतीकडा बॉल मागे निघून चाललाय. वेगानं क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे. स्टॉप केल्या बॉलला 2 धावा मिळाल्या. तिसरा धावेचा प्रयत्न केला आणि 3 धावा. चौथ्याही धावेचा प्रयत्न फलंदाज धावबाद आणि याचबरोबर 54 धावा धावफलकावरती लागल्यात. 55 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. नाणेफेकी या ठिकाणी आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं. टीम दावदी स्पोर्ट्स वर्सेस निर्भीक 11. आदरणीय रामदास पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धावली स्पोर्ट्स आणि निर्भीक 11. चला दोन्ही कॅप्टनला टॉसची माहिती तर द्यायची आहे. दोघांना माहितीच आहे. एका बाजूला भूषण आणि दुसऱ्या बाजूला सावी प्रीमियर लीग. सावे प्रीमियर लीग अशी मागणी होती परंतु भूषण आलेला आहे. टॉस या ठिकाणी निर्भीक 11 जिंकलाय. जरूर पाहुण्यांना विनंती पुन्हा आपण मंचावरती बसावं काका. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय घेतोस? बॅटिंग घेऊ पहिले. काय करण्याचं? पहिला सामना धावांचं संरक्षण झालं. दुसऱ्या सामन्यामध्ये बॅटिंग चांगली राहिली आहे. हे कारण आहे की तुझ्या गोलंदाजांवर तुझा विश्वास आहे. येणाऱ्या डावात धावांचं संरक्षण करतील. हो नक्कीच करतील. हॅलो ॲज अ आयकॉन खेळाडू कोण पाहायला मिळेल? नेहाल पाटील आहे. आणि कसं आहे सावी प्रीमियर लीगचं हे जे आयोजन आहे आज गावातील सर्व खेळाडू एकत्रित होऊन खेळत आहेत. ही संकल्पना आहे. या कॉन्सेप्ट विषयी तुम्हाला काय वाटते? काय सांगाल तुम्ही? खूपच चांगलं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक मुलांना खेळायला मिळालं पाहिजे या दृष्टीने आयोजन केलेलं आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. क्षेत्ररक्षण करायचं आहे. टॉस जिंकून फिल्डिंगच करणार होतास? हो म्हणजे मनासारखं घडलेलं आहे. तुला काय वाटतं सावी प्रीमियर लीग अशी सातत्याने व्हायला हवी आणि कशी मेहनत राहिली आहे या प्रीमियर लीग साठी? भूषण असेल त्याच्या टीमचे असेल. चांगली आहे प्रीमियर लीग. 2 वर्षी चांगली होते. मग जिंकण्याचा प्रयत्न करशील? हो शुभेच्छा असतील त्यासाठी तुलाही. तर मित्रांनो नाणेफेकी येथे संपन्न झाली आहे. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे निर्भीक 11 आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. गोलंदाजी करताना तुम्ही दावदी स्पोर्ट्स संघाला पाहणार आहात. परंतु मी थांबतोय थोडासा. आता छोटासा ब्रेक मी घेणार आहे. मात्र तुम्ही थांबू नका कारण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता तुमच्या सोबत जोडले जात आहेत लकडे ज्यांचा आवाज तुम्हाला पुढील 2 सत्रांमध्ये ऐकायला मिळेल. थँक्यू.
हॅलो हॅलो. धन्यवाद धन्यवाद समीर जी ठाकरे. तो तमाम क्रिकेट प्रेमियों को प्रेम भरा नमस्कार. वंदना स्मृति चावी प्रीमियर लीग में ठीक मुकाबला शुरू होने जा रहा है. ठीक 55 रनों का लक्ष्य रखा है. न्यू शक्ति के दोस्त प्रारंभिक बल्लेबाज 55 रनों का लक्ष्य है 4 ओवर में. पहली ओवर पावर प्ले की चल रहे हैं. पहले ओवर में लगभग चांस है दोनों बल्लेबाज के पास. राइट आर्म ओवर द विकेट. पहली ओवर की पहली गेंद अच्छी गेंद थी. गुडले स्पॉट पर थोड़ी सी उछली. टप्पा खाने के बाद थोड़ी सी ऊपर आई. बल्ला घुमाया. आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया लेकिन गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और गेंद निकल गई विकेट के पीछे. विकेट कीपर के हाथ में कैच के रूप में. पहले विकेट की पतन 0 पर. तो ठीक 55 रनों का पीछा करते हुए पहली ही गेंद के ऊपर एक बड़ा आघात हुआ है न्यू शक्ति टीम के खाते में. एक विकेट मगर खाता खोलती हुई टीम. नए बल्लेबाज मैदान में निकल गए हैं. ऋषि इस बीच राइट आर्म ओवर द विकेट. उनकी गेंद अच्छी गेंद. हल्के से गेंद को पूंछ भर कर दिया. रन के लिए निकले और आसानी के साथ 1 रन पूरा करने में सफल हुए दोनों बल्लेबाज. 1 रन से अपना खाता खोला और ठीक स्कोरिंग शुरू हुई. 1 रन 1 खिलाड़ी के नुकसान पर. अब बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज निकले हैं ऋषि जो दुबई रिटर्न है. काफी दूर से आए हैं अपने इस टूर्नामेंट में हिस्सा लेने के लिए. नरेश फिर से तैयार अपने बॉलिंग मार्ग पर. शॉर्ट गेंद थोड़ी सी ऊपर आई थी. कट करना चाहते थे. पॉइंट या गली के क्षेत्र में खेलना चाहते थे. ठीक से नहीं उतरे. गेंद और बल्ले के बीच में किसी प्रकार का संपर्क नहीं हुआ और बाकी काम विकेट के पीछे विकेट कीपर ने पूरा किया और गेंद वापस लौटी है गेंदबाज नीलेश के हाथ में. नीलेश फिर से तैयार अपने लंबे बॉलिंग मार्ग पर. राइट आर्म ओवर द विकेट. सामने है ऋषि जो नए बल्लेबाज है. इस बीच गेंद कदमों का संभाल किया. गेंद को सीधा मिडॉन की दिशा में खेला. मिडॉन क्षेत्र खाली है. गेंद निकल गई लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. दंदनाती हुई सनसनाती हुई 4 रन के लिए. 4 रन से ऋषि ने अपना खाता खोला और अपनी टीम को योगदान को बढ़ा दिया. सॉरी जितेश के बल्ले से निकला ये चौका. शानदार चौका अपनी टीम के खाते में. 5 रन 1 खिलाड़ी के नुकसान पर. 55 रनों का लक्ष्य 4 ओवर में मुकाबले को जीतने के. एक विशाल स्कोर है उनके सामने. लगभग तेज बल्लेबाजी करनी होगी. गैप पहले ढूंढने होंगे और हवा में स्ट्रोक खेलने होंगे. इस बीच नीलेश जितेश है उनके सामने. शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे. ठीक से नहीं उतरे और गेंद सीधा निकल गई विकेट कीपर के पास डॉट बॉल के रूप में. 5 रन मगर किसी नुकसान पर. 55 रनों का लक्ष्य है. पावर प्ले की पहली ओवर चल रही है. देखते हुए नीलेश काफी अच्छी तरह से गेंदबाजी कर रहे हैं. लगभग गुडली स्पॉट पर हमेशा गेंद डाल रहे हैं और बल्लेबाज के पास किसी भी प्रकार का मौका या अवसर नहीं मिल रहा है बल्लेबाज को स्ट्रोक खेलने के लिए. शॉर्ट गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर गेंद है. टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकले. अंपायर के नजरों में खराब गेंद है. वाइड गेंद है. एक एक्स्ट्रा रन से योगदान बढ़ चुका है न्यू शक्ति टीम का. 6 रन 1 खिलाड़ी के नुकसान पर. जितेश और ऋषि के बीच में कुछ बातचीत हुई. एक दूसरे को समझा है दोनों भी बल्लेबाजों ने किस तरह खेलना है, किस तरह 55 रनों का पीछा करना है. नीलेश फिर से तैयार. ये फिर एक बार गेंद ऑफ स्टंप के काफी ज्यादा बार. फिर से गेंद वाइट हुई. एक एक्स्ट्रा रन से योगदान बढ़ चुका है. 7 रन 6 रन
7 रन मगर एक खिलाड़ी के नुकसान पर। नीलेश फिर से तैयार, जितेश उनके सामने, थोड़ी सी ओवरपिच गेंद थी, कदमों का संभाल किया, मिड विकेट क्षेत्र में गेंद को उठाकर खेलना चाहा लेकिन ठीक से नहीं खेल पाए, सीधा गेंद निकल गई खिलाड़ी के हाथ में कैच के रूप में। केवल मात्र 7 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर 55 रनों का पीछा कर रहे। थोड़ी सी नाजुक स्थिति में न्यू शक्ति टीम निकल गई है। खासकर नीलेश की तारीफ करनी होगी, काफी अच्छी कशी हुई गेंदबाजी उन्होंने की। केवल मात्र 7 रन खर्च किए और 2 महत्वपूर्ण विकेट भी उन्होंने प्राप्त किए अपनी टीम के पक्ष में। बारी है ऋषि की बल्लेबाजी करने की और गेंदबाजी का भार संभालने के लिए गेंदबाज भावेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयारी कर रहे हैं। एक तेज तरार गेंदबाज है, नवोदित खिलाड़ी है और उनके सामने ऋषि है जो एक काफी अच्छे बल्लेबाज है। ऋषि के पास काफी क्षमता है, तेज हवा में स्ट्रोक खेलने की उनके पास ताकत है और टीम को जरूरत भी है काफी बड़े बड़े स्ट्रोक खेलने की, अन्यथा थोड़ी सी नाजुक स्थिति में टीम निकल गई है पहले ओवर के समाप्ति के बाद। केवल मात्र 7 रन है, 2 विकेट उनके आउट भी हो चुके हैं। भावेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार ऋषि के लिए। रिवर्स स्वीप के लिए निकले, ठीक भी उतरे, 1 रन तो लिए बल्लेबाजों ने पूरा किया अपनी टीम के खाते में। ऋषि ने 1 से अपना खाता खोला, लेग बाइक का इशारा आता हुआ अंपायर द्वारा 1 रन से योगदान बढ़ चुका है। 8 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। भावेश फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। उनके सामने बल्लेबाज हिमांशु, इस बीच मिड विकेट के क्षेत्र में गेंद को ढकेल दिया, 1 रन के लिए कदम बाहर निकाले दोनों में बल्लेबाजों ने और आसानी के साथ 1 रन पूरा किया अपनी टीम के खाते में। 9 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। तनिष है गेंदबाज, फुलटॉस गेंद, थोड़ी सी लो फुलटॉस गेंद थी, ठीक से नहीं खेल पाए। फॉलो थ्रू में तनिष ने गेंद को उठाया, रन बनने की जो संभावना थी इसको पूरी तरह खत्म किया तनिष ने। तनिष फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर, राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। फुलटॉस गेंद थी, कदमों का संभाल किया, मिड विकेट के ऊपर से गेंद को उठा के खेला, गेंद निकल गई मिड विकेट सीमा रेखा के बाहर। CPL 6 रन के लिए। थोड़ा सा आत्मविश्वास बढ़ाने वाला स्ट्रोक ऋषि के बल्ले से आया, योगदान बढ़ चुका है 15 रन 2 खिलाड़ी के नुकसान से। तनिष फिर से तैयार, ऋषि है उनके सामने बल्लेबाज। फिर एक बार टर्न करने में सफल हुए, फाइन लेग क्षेत्र में गेंद निकल गई, शॉट फाइन लेग पर गेंद को उठाया। इस बीच ऋषि के पास अवसर मिला, मौका मिला 1 रन पूरा करने का। 1 रन से योगदान आगे सरकता हुआ 2 खिलाड़ी के नुकसान पर 16 रन। मुकाबले को जीतने के लिए बराबर 55 रनों की जरूरत है उनके सामने। दोनों में बल्लेबाज को आकर्षक शॉट खेलने होंगे, तेज बल्लेबाजी करनी होगी। तनिष फिर से तैयार, हिमांशु के लिए ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर गए ने, टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकली, काफी ज्यादा बाहर निकली। अंपायर ने ठीक इशारा किया, वाइट गेंद है,
एक रन से योगदान बढ़ चुका है, 2 खिलाड़ी के नुकसान से 17 रन। इस बीच तनिष फिर से तैयार, हिमांशु आ गया है, कदमों का संभाल किया, गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में उठा के खेला, सीधा खिलाड़ी के हाथ में गेंद निकल गई। केवल मात्र 1 रन खाते में। ओवर थ्रो के रूप में पलटना चाहते थे, लेकिन एक दूसरे को ठीक से इशारा नहीं कर पाए दोनों भी बल्लेबाज। 1 रन से संतुष्ट रहे। 1 रन से योगदान बढ़ चुका है, 2 खिलाड़ी के नुकसान पर न्यू शक्ति टीम का 18 रन, 2 खिलाड़ी के नुकसान पर, यानी कि पहले 2 ओवर के समाप्ति के बाद। कुल पहले 2 ओवर के समाप्ति के बाद स्थिति है केवल मात्र 18 रन, 2 खिलाड़ी के नुकसान पर। आने वाले 2 ओवर में मुकाबले को जीतने के लिए बराबर 37 रनों की जरूरत। काफी ऊपर रन रेट निकल गया है। दोनों में बल्लेबाज को काफी तेज बल्लेबाजी करनी होगी, टॉप गियर से गाड़ी चलानी होगी, एक्सीलेटर शुरू से ही बढ़ाना होगा ऋषि और हिमांशु के लिए। लेकिन क्रिकेट एक अनिश्चित का गेम है, कुछ भी क्रिकेट में हो सकता है। बराबर 18.50 की सरासरी से अब यहां से रन बनाना है दोनों में बल्लेबाज को, अन्यथा मुकाबला अपने हाथ से निकल जाएगा। गेंदबाजी का भार संभालने के लिए गेंदबाज चुने गए हैं। समीर के हाथ में गेंद सौंपी उनके टीम के कैप्टन ने, और समीर काफी लंबे बॉलिंग मार्ग पर अपने राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए। हुए खिलाड़ी जैसे कि गेंद को देखा जाने का रास्ता दिया, सीधे स्टंप के ऊपर आने दिया, टकराने दिया, और तीसरे विकेट की पतन हुई 18 के स्थान पर। काफी अच्छी गेंद थी, बल्लेबाजों ने देखा कि गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई जा रही, लेकिन सीधी गेंद रही, लेग स्टंप उखाड़ती हुई निकल गई। तीसरे विकेट की पतन हुई 18 के स्थान पर। अब रन रेट थोड़ा सा भी बढ़ गया है नए बल्लेबाज के पास। ईशान नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए तैयार। बड़ा बोझ है ईशान के ऊपर, टीम अपनी नाजुक स्थिति में है, काफी संघर्ष कर रही है। इस बीच समीर शॉर्ट गेंद, हल्के से गेंद को टर्न कर दिया, स्क्वायर लेग की दिशा में गेंद निकल गई, लॉन्ग लेग की दिशा में, शॉर्ट लॉन्ग लेग के क्षेत्र में गेंद को उठाया। इस बीच बल्लेबाज के पास मौका मिला, अवसर मिला एकमात्र रन पूरा करने का। 1 रन से योगदान बढ़ चुका है, 19 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर। 55 रनों का लक्ष्य उनके सामने मुकाबले को जीतने के लिए 4 ओवर में। हालांकि तीसरी ओवर प्रगति पथ पर है। अब ऋषि को कुछ न कुछ अपने हाथ खोलने होंगे, बल्ले के जोर खोलने होंगे, बड़े बड़े स्ट्रोक खेलने होंगे, अन्यथा अपनी टीम एक पराभव के छाये में दौड़ चुकी है, फंस गई है। इस बीच समीर फिर से तैयार, थोड़ी सी लो फुल टॉस गेंद थी, कदमों का संभाल किया, मिड ऑफ की दिशा में गेंद को ढकेल दिया, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी दौड़ते हुए आए, गेंद को जैसे कि उठाते थ्रो करने में थोड़ा सा देर लगा। इस बीच ऋषि के पास मौका मिला 2 रन पूरा करने का। 2 रन से योगदान बढ़ चुका है न्यू शक्ति टीम का, 21 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर। तीसरी ओवर प्रगति पथ पर है, तीसरे ओवर के कुछ गेंदे बाकी है। समीर फिर से तैयार, कदमों का संभाल किया, गेंद को हवा में खेल बैठे, सीधा गेंद निकल गई मिड विकेट के क्षेत्र में कैच के रूप में। ऋषि आउट।
भी नाजुक स्थिति में निकल गई है। 4 खिलाड़ी उनके आउट हो चुके हैं। 21 के स्थान पर मुकाबले को जीतने के लिए 55 रनों का लक्ष्य उनके सामने। तीसरी ओवर प्रगति पथ पर है। हालांकि 4 ओवर का ये मुकाबला है, देखते हुए मैच बिल्कुल उनके हाथ से निकल गई है। अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, तेज तरार गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में डॉट बॉल के रूप में। समीर फिर से धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर कूच कर रहे हैं। नए बल्लेबाज उनके सामने प्रसाद, जिनको पहले देखा जाए तो अपना खाता खोलना बाकी है प्रसाद को। गेंदबाज समीर अपने लंबे बॉलिंग मार्ग पर, राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद, हवा में गेंद थोड़ी एक्स्ट्रा कवर की दिशा में, एक्स्ट्रा कवर सीमा रेखा की तरफ गेंद कूच कर रहे हैं, उसका पीछा हो रहा है लेकिन नहीं रोक पाएंगे। गेंद निकल गई एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर। CPL 4 रन के लिए। पहले 3 ओवर के समाप्ति के बाद स्कुल मात्र स्थिति है 25 रन 4 खिलाड़ी के नुकसान पर। मुकाबले की अंतिम ओवर प्रगति पथ पर है। अंतिम ओवर में मुकाबले को न्यू शक्ति के लिए, मुकाबले को जीतने के लिए बराबर 30 रनों की जरूरत 6 गेंदों के ऊपर। धीमी गेंद परिवर्तन के तौर पर ढीले हाथों से खेलना चाहा, लेकिन गेंद और बल्ले के बीच में किसी भी प्रकार का संपर्क नहीं हुआ और बाकी काम विकेट के पीछे विकेट कीपर ने पूरा किया और गेंद कलेक्ट की, गेंद वापस कर दी गेंदबाज भावेश के हाथ में। भावेश फिर से तैयार, फिर से गेंद, अच्छी गेंद है, गुडले स्पॉट पर गेंद डाली, ऑफ स्टंप के ऊपर से गेंद निकल गई। बल्लेबाज देखते ही देखते रहे। अंतिम 4 गेंदे, मुकाबले को जीतने के लिए बराबर 30 रनों की जरूरत। अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद भावेश द्वारा। स्लॉक ओवर में गेंदबाजी कर रहे भावेश, एक के बाद एक 3 गेंदों उन्होंने डॉट डाली है। यानी कि बाप्पा स्पोर्ट चावे पूरी तरह मुकाबले के ऊपर हावी हो चुके हैं। न्यू इस बीच कदमों का संभाल किया, फिर से गेंद ठीक से नहीं खेल पाए। फॉलो थ्रू में भावेश ने गेंद को उठाया, रन बनने की किसी भी प्रकार की संभावना नहीं। एक के बाद 4 गेंदें डॉट डाली है। अंतिम ओवर में अंतिम 2 गेंदों का खेल बाकी, 30 रनों की जरूरत। भावेश फिर से तैयार, अच्छी गेंद, बॉल आउट खिलाड़ी। 5वें विकेट की पतन 25 के स्थान पर न्यू शक्ति टीम की। किरिश का सुनने का गाना। अंतिम गेंद का खेल बाकी है। अंतिम गेंद के ऊपर बराबर मुकाबले को जीतने के लिए 30 रनों की जरूरत। भावेश की ये गेंद और इस बीच मुकाबले को जीत चुके हैं बाप्पा स्पोर्ट चावे। बाप्पा स्पोर्ट चावे संघाने हा सामना जिंकलेला आहे। विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। पराभूत संघाचं तेवढंच मनापासून कौतुक करावे लागेल। तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जात आहे अष्टपैलू कामगिरी करणारा भावेश। तर एकंदरीत जर विचार केला फलंदाजी करताना अतिशय सुरेख फलंदाजी केली होती आणि गोलंदाजी करताना सुद्धा सुरेख गोलंदाजी त्यांनी केली। आपल्या षटकामध्ये मिडन षटक टाकलं आणि एक विकेट सुद्धा प्राप्त केली। तोच भावेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो, या सामन्याचा हिरो ठरतोय। भावेश समोर यायचंय। भावेश वर यायचं, इकडनं इकडनं इकडनं
रामदासजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते भावेश याला सन्मानित करायचंय. सुरेख गोलंदाजी आणि तेवढीच तोडमोलाची फलंदाजी. रामदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते भावेश याला सन्मानित करण्यात येते.